शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता धुळ्यामध्ये आहोत. नैसर्गिक शेतीच्या स्टॉलला इथे भेट दिली आणि फळबाग लागवडची आधी पद्धत आपण पाहणार आहोत. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण सिआरए तंत्रज्ञानाबद्दल माहिती ऐकणार आहेत. सिआरए तंत्रज्ञान हे फळबागेसाठी आहे. आता आपण पाहतोय अल निनोमुळे उष्णता वाढते किंवा आवर्षण जो बाग आहे तो पाऊस पडत नाही, पर्जन्याचा जो पॅटर्न झालेला तो एकदम अतिशय इरेग्युलर झालाय. नियमित पाऊस पडल्यामुळे जी फळबाग आहे ती आता सध्या आपली तग धरत नाही. पहिल्याच वर्षी जवळपास 30% झाड आपले मरताना आपण पाहिलं. आपण एमआरजीएस मध्ये पण पाहतोय. मग याच्यासाठी ऑप्शन म्हणून सिआरए तंत्रज्ञान के सत्यगोपाल नावाचे एक IAS अधिकारी होते. त्यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावला 2016 मध्ये. तमिळनाडूमध्ये याचा मोठ्या प्रमाणात यूज होतोय. आता मी तुम्हाला याच्यासाठी लागणारे जे साहित्य, आपल्याला याच्यासाठी 4 पाईप पाहिजे 3 फुटाचे, 3 इंच व्यास आणि 3 फूट लांबीचा पाईप, असे 4 पाईप घ्यायचे. त्याच्यानंतर झाड, शेणखत, बुरशीनाशक घ्यायचं, वाळू घ्यायची. आता आपल्याला काय करायचं, 2 बाय 2 फूटचा 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट उंच खड्डा काढायचा आहे. त्यानंतर झाड लावायचं. ते झाड लावलं त्याच्यात आपण खाली खतांचं आणि मातीचं मिश्रण करून तो खड्डा भरायचा. नंतर वाळूने मातीने तो खड्डा भरून घ्यायचा. तो खड्डा झाला तर आता त्या स्टेज येईल आपलं तसं पॅक झालं. पॅक झाल्यावर खाली याच्या खाली 1.5 फूट 2 फूट लांब 2 बाय 2 चा खड्डा खोदायचा. याप्रमाणे पाईप टाकायचे, झाड लावून घ्यायचा. झाड लावलं मातीने भरून घ्यायचा. नाही, पहिले शेणखत आणि मातीचं मिक्सरने भरून घ्यायचं. नंतर वाळू आपल्या मातीने पॅक करायचं सगळं. त्या स्टेजला येईल. मग खत, रासायनिक खत किंवा गांडूळ खत जे आपल्याकडे अवेलेबल आलं, पाईप मध्ये 1/2 फूट भरायचं. 4 किंवा जाड रती जी असेल आपल्याकडे वाळू जी राहते ती वाळू 1.5 फूट भरायची. 1.5 फूट भरल्यानंतर असा काढून घ्यायचा. तो काढला या स्टेजला येईल. तो 7व्या नंबरला दिसते आपल्याला. तो वाळूचा जो कॉलम राहील त्याच आपल्याला याच्यावर सिंचन द्यायचंय. या पद्धतीने जे पाणी दिलं आपण, ते पाणी थेट मुळांच्या परिघात जातं आणि अन्नद्रव्य आणि पाण्याच्या क्वालिटी लवकरात लवकर मिळते. पहिले जे 3 वर्ष राहतं महत्वाचे, कोणत्याही रोपाचे किंवा कलमाचे, त्याच्यात ते झाड तग धरून राहतं. आणि एरेशन असल्यामुळे मूळ कुजत नाही किंवा उष्णता असल्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये झाड मरत नाही. कमी पाण्यामध्ये 100% याच्या झाड जगण्याची क्षमता आहे. आणि याचे जे इफेक्ट आहेत, जवळपास नॉर्मल याच्यापेक्षा 2 ते 2.5% फळबागाची उंची, झाडाचा बुंदा किंवा ग्रोथ जास्त याच्यामध्ये. जे एक सेम झाड राहिलं ना, एक झाड एवढं राहील, जे दुसरं झाड जे नॉर्मल ना ते त्याच्या अर्धच राहील. एवढा इफेक्ट आहे. पाणी नॉर्मल आपण जसं याला पाणी देतो ना, फक्त याला काय जे तुमचं पाणी टाकतो आपण रिंग पद्धतीमध्ये फ्लड इरिगेशनने, ते बाकीच्या वरती येऊन जातं, बाकीचे तण घेऊन घेतात, मुळांपर्यंत खाली जायला टाइम लागतो त्याला याच्यातनं. पण वाळूचा कॉलम राहिल्यामुळे इझिली इन्फिल्ट्रेशन त्याचं होतं खाली रूट झोन पर्यंत. झाडाला प्रॉपर पाणी मिळणार, झाडाला प्रॉपर पाणी मिळेल. एरेशन म्हणजे हवा खेळती राहील, त्याच्याने मूळ कुज होणार नाही. त्याच्याने खतांचं आणि जे पाण्याचं आहे ना, इफेक्टिव्ह सिंचन म्हणजे जास्त पाणी त्याला भेटेल वाया गेल्यापेक्षा. बाष्पीभवनाने पाणी वाया जाणार नाही. आणि जो आपला रोड झोन आहे तो आपल्याला रुटांपर्यंतच पाणी पोहोचवायचं, बाकी कुठेच पाणी पोहोचायचं. तर रोड झोनला पाणी फास्ट याच्यात जाईल. जर तुम्ही साध्या मातीवरनं पाणी टाकलं त्याला खालीपर्यंत जायला टाइम लागेल. पण या वाळूचा कॉलम असल्यामुळे पाणी डायरेक्ट 2 फूट खाली जाऊन मुळांना भेटेल. धन्यवाद सर.